तुळशी विवाह 2025 धन, प्रेम आणि आरोग्य मिळवण्याचे गुपित उपाय। प्रबोधिनी एकादशी, ज्याला देवउठणी एकादशी, हरिप्रबोधिनी एकादशी, तुळशी विवाहाची एकादशी असेही म्हणतात, ही अत्यंत पवित्र आणि शुभ तिथी आहे। या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात। या दिवसानंतर सर्व शुभ कार्ये, विवाह, गृहप्रवेश, मुहूर्त, यज्ञ, दान इत्यादी पुन्हा सुरू होतात। दुसऱ्या दिवशी म्हणजे भागवत द्वादशी किंवा तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि देवी तुळशीचा पवित्र विवाह सोहळा साजरा केला जातो। या 2 दिवसांत केलेले साधना, दान, जप, उपवास आणि तुळशी पूजन हे सर्व अत्यंत पुण्यदायक मानले गेले आहे। चला तर मग पाहूया कोणते उपाय, पूजा आणि आचरण केल्याने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता नांदेल। 1. प्रबोधिनी एकादशीचे महत्त्व। या एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रातून उठतात। 4 महिन्यांपूर्वी आषाढ शुक्ल एकादशीला शयनी एकादशी ते निद्रेत जातात। त्या काळात विवाह, गृहप्रवेश, मोठे शुभ कार्य टाळले जातात। प्रबोधिनी एकादशी म्हणजे देवांचा जागरणाचा दिवस, त्यामुळे ही तिथी देवउठणी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी व्रत, उपवास आणि जप केल्याने सर्व पापांचे क्षालन होते, आयुष्यात स्थिरता, शांती आणि समृद्धी वाढते, कुंडलीतील ग्रहदोष शमतो, लक्ष्मी प्राप्ती होते आणि मनाला आध्यात्मिक उन्नती मिळते। 2. प्रबोधिनी एकादशीचे पारंपरिक उपाय आणि विधी। 1. सकाळचा स्नान आणि संकल्प। सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ, पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करा। पूर्व दिशेला तोंड करून भगवान विष्णूचे ध्यान करा। संकल्प घ्या, मी भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने एकादशी व्रत पाळत आहे, माझ्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येवो। 2. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा। पांढरा किंवा पिवळा पुष्पहार अर्पण करा। तुळशीची पाने, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करा। विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा। संध्याकाळी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। तुलसी वृंदावनाजवळ किंवा घराच्या देवघरात तुपाचा दिवा लावा। 3. उपवास। संपूर्ण उपवास केल्यास सर्वोत्तम, परंतु शक्य नसल्यास फळाहार किंवा एक वेळ साधे अन्न घ्या। लसूण, कांदा, तामसिक पदार्थ टाळा। दिवस भक्तिभावाने जप, कीर्तन आणि हरिनामस्मरणात घालवा। 4. दान आणि सेवा। या दिवशी गरीब, ब्राह्मण, गायी, पक्षी यांना अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायक आहे। अन्नदान महादान म्हणून या दिवशी अन्नदान केल्याने धनलाभ होतो आणि कर्जनिवारण होते। गाईला गुळ व हिरवे गवत द्या, हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायक मानले जाते। 3. तुळशी विवाह, भागवत द्वादशी शुभ आरंभ। दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीनंतर तुळशी विवाह केला जातो। हा विवाह भगवान विष्णू, शालग्राम आणि देवी तुळशी वृंदा यांचा असतो। तुळशी विवाहाची तयारी। तुळशी वृंदावनाला पिवळ्या किंवा लाल वस्त्राने सजवा। तुळशीला सुंदर फुलांचा हार, गंध, कुमकुम लावा। बाजूला शालग्राम किंवा विष्णूची मूर्ती ठेवा। विवाहासाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम, मंत्रपठण, आरती आणि प्रसाद यांचा समावेश करा। विवाह विधी। दोघांना पिवळ्या धाग्याने बांधा, जणू खरं लग्न लावलं आहे। ओ नमो नारायणाय या मंत्राने विवाह मंत्र म्हणा। तुळशी आणि विष्णूला गोड प्रसाद, तांदळाची खीर किंवा पंचामृत अर्पण करा। हा विवाह घरात लक्ष्मी प्रवेशाचे प्रतीक मानला जातो। या दिवशी केलेले तुळशी पूजन, दीपदान, दान आणि जप यामुळे विवाहयोग अडथळे दूर होतात, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य वाढते, घरात लक्ष्मीचा स्थायिकपणा येतो। 4. सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी विशेष उपाय। 1. तुळशी वृंदावनाजवळ दीपदान। रोज संध्याकाळी तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, लक्ष्मी देवीचे स्थायिकत्व वाढते। 2. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः हा मंत्र 108 वेळा जपल्याने धनप्राप्ती, कर्जनिवारण आणि घरात समृद्धी येते। 3. घरातील तुळशीला पाणी देणे आणि नमस्कार करणे। रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करा, पण रविवार किंवा संध्याकाळी पाणी देऊ नका, याने घरात सात्विकता आणि शांतता वाढते। 4. गाय, पक्षी आणि गरजू लोकांना अन्नदान। दर आठवड्याला एकदा अन्नदान किंवा जलदान करा, हे विष्णूची कृपा मिळवण्याचे माध्यम आहे। 5. विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण। नकारात्मक ग्रहदोष दूर होतात आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते। 6. तुळशीपत्र आणि शालग्राम पूजन। शालग्रामावर तुळशीपत्र अर्पण केल्याने दाम्पत्य जीवनात प्रेम आणि स्थिरता येते। 5. आध्यात्मिक लाभ। मन, वाणी आणि कर्मात शुद्धता येते। अहंकार, राग,
द्वेष या नकारात्मक भावना कमी होतात. विष्णू आणि लक्ष्मीची कृपा कायम राहते. घरात शुभत्व, प्रेम, समाधान आणि आनंद नांदतो. 6. प्रबोधिनी एकादशीचा गूढ अर्थ. या दिवशी आपण केवळ देवांना नाही तर आपल्या अंतर्मनाला जागृत करतो. भगवान विष्णूंच्या जागरणाचा अर्थ. आता अज्ञानाची निद्रा सोडून ज्ञानाच्या प्रकाशात प्रवेश करा. मन, बुद्धी आणि आत्मा यांचे समन्वय साधणे म्हणजे खरी प्रबोधिनी एकादशी. जर तुम्ही या 2 दिवसांत भक्तिभावाने व्रत, जप, दान आणि सेवा केली, तुळशी विवाहात सहभागी झाला आणि दररोज तुळशी पूजन व दीपदान केले, तर तुमच्या जीवनात अखंड सुख, संपत्ती, आरोग्य आणि मानसिक शांती येईल. देवउठणी एकादशी म्हणजे नव्या शुभ अध्यायाची सुरुवात, म्हणूनच हा काळ अत्यंत मंगलमय आहे. मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्रीं हरी श्रीं महालक्ष्मी नमः. हरी विष्णू हरी हरी नारायण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या छोट्या क्लिकने आम्हाला आणखी प्रेरणा मिळते.